आणि अशा तऱ्हेने सगळे डान्स संपूर्ण झाले तरी सर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कोणाला हा सगळ्याच्या प्रेक्षकांच्या मनावर प्रश्न होता. त्याचं उत्तर मॅडम पूजा डान्स हो प्रथम डान्स करताच येत नाही तुमच्या डान्स करायला मानाचा पण छोट्या मुलांना 1,00,000 रुपये बक्षीस घेतली असं 6 वर्षाची कसं काय त्यांच्यामध्ये नृत्य रुजवणं कसं काय एक शिक्षक म्हणून काय मला असं वाटतं की संस्कृती जपली पाहिजे सर्वप्रथम. तर आम्ही मुलांना सांस्कृतिक गोष्टी म्हणजे फोक डान्स या आधी प्रथमचा शिकवतो. त्यांना बेसिक लेवल पासून त्यांच्या हँड मुवमेंट, लेग मुवमेंट कशा असल्या पाहिजे, त्यांचं स्ट्रेचिंग असो, त्यांचं सिंक्रोनायझेशन काउंट वरती त्यांची प्रॅक्टिस घेणं हे आम्ही रोज 1 तासाचा वेळ जो आहे या मुलांना देतोय. खरं सांगायचं तर माझ्या कोण डान्स करत नाही. म्हणतो ना खानदानी कोणतरी एक पाहिजे जी बिझनेस करते, पुढे येते, पाऊल पुढे टाकते. मला असं वाटतं तो वारसा मी स्वतः चालू केलेला आहे. आणि जशी मी स्कूलमध्ये करते, कॉलेजमध्ये करते आणि कॉलेज पूर्ण झाल्यावर 15 वर्ष मी हे काम करते आणि करत राहील. आणि कोण म्हणतं डान्स मध्ये काही होऊ शकत नाही, डान्स मध्ये बरंच काही होऊ शकत. सगळ्यात वेळ कोणाला जाते आपल्या पूजा मॅम ना तो कबीरांचा दोहा इथे मला आठवतो. गुरु गोविंद गो खडे काचे नागो पाये बलिहारी गुरु आपले देव गोविंद काय. कारण इथं कबीर म्हणतात की ज्यावेळी म्हणजे समोर परमेश्वर आणि गुरु धन्यवाद. आणि त्या नृत्यांगनांना आपण बॅन घातला पाहिजे. नक्कीच म्हणजे जे थोडंसं असतं त्याला महत्व सांगते ते पटकन संपतं बरोबर वाचण्यासारखं. म्हणजे ही अश्लीलता ही कुठे नृत्य करायला लागलेलं ही ग्रहण आहे ही नक्कीच अश्लीलता ऍक्च्युली महाराष्ट्राला बंगाल बिहारचं रूप यायला लागले. ते जे ते मला नाही पटलं. थांबलं पाहिजे आहे आपली म्हणजे सोज्वळता आहे जी आपली महाराष्ट्र शान आहे, आपली लावणी ती त्याच रूपामध्ये झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. जास्तीत पुरुषापेक्षा महिलांची सर्दी यावर काय सांगा. आता काय झालं माहितीये का की आता सगळीकडे महिला पुढे व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे त्या पुढे येतातच, त्यांना दंगा मस्ती आवडतेच. पण ह्या महिलांनी पण विचार केला पाहिजे की आपण एखाद्याला उचलून धरताना कोणाला उचलून धरायचं. ज्या महिलांनी अशा महिलांना उचलून धरलं की ज्या खरोखर सात्विक त्यांनी आपल्या समोर कला सादर करतात तर त्यांचं काहीतरी कल्याण होईल. अशा नंगानाच करणाऱ्या महिलांना उचलून धरू नका असं माझं प्रामाणिकपणे माझं खूप परखड आणि डोळ्यात अंजन घातलेल्या मॅडम प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मॅडम तुमच्यासारख्या बघितलं व्यक्ती जर समाजामध्ये असतील तुमच्यासारख्या नक्कीच या अश्लीलतेवर या वेडे वाकड्या नाचावर न म्हणजे डोळ्याला फुटणाऱ्या नाचावर नक्कीच आपण एक अंकुश घालूया. माझ्या माध्यमातून आपल्या सर्व शक्तीचा मदत आपण नक्कीच अंकुश घालण्याचा प्रयत्न करू. प्रेरणेसाठी केलेला पुरस्कार म्हणजेच यशस्विनी महिला पुरस्कार. कारण महिलांचं कौतुक, महिलांना मैदानावर आणणे, महिलांना दडवून ठेवलं ते बाहेर काढणे, त्यांची कला बाहेर काढणे यालाच पैकी दिलेला प्रेरणेचा पुरस्कार. तेवढंच मी बोलू शकतो. अगदी मला सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे. प्रथमच यशस्विनी महिला समूह 17ची मी प्रथम शीतशारुणी आहे. महिलांसाठी आपल्याला वेगळं काहीतरी करावं. नमस्कार, मी यशस्विनी महिला समाज संचालिका असली तरी आज माझ्या हातात सतर्क इंडिया न्यूजचा माईक आहे. कारण सतर्क इंडिया न्यूजच्या ज्या संचालिका आहेत, पत्रकारिता आहेत, त्यांना आज आपण यशस्विनी कर्तृत्ववान पुरस्कार 2026 हा दिलेला आहे. तर नेहमी त्या दुसऱ्यांच्या बैठ घेतात, दुसऱ्यांकडून त्यांचं मत जाणून घेतात. तर आज मला त्यांचं मत जाणून घ्यायचंय की आमचा हा सोहळा त्यांना कसा वाटला आणि काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्यावर याबद्दल. डोळ्यात पाणी आलं माहित नव्हतं की मला आणि 5,000 मधून एक पुरस्कार संतोष आशाताई गौतम टेकदा एक पाटांना एक महिला पत्रकार निर्भीडच्या महिला पत्रकार. तिथं बातमी दाबली जात नाहीये. बातमी दाबण्यासाठी लाख रुपये घेतले जात नाहीये. जे आहेत तेच प्रेक्षकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. चांगल्या बायटाला बाईट म्हणण्याची निर्भीडता आणि काय म्हणतो ना निंदे मनात दाखवत असा चॅनल जर तुम्ही प्रेरणा खरंच प्रेरणाची प्रेरणा आहे. प्रेरणा देणारी प्रेरणा, प्रेरणा राखणारी प्रेरणा आणि प्रेरणेचं स्तोत्र म्हणजे प्रेरणा. निशब्द माझ्या शब्द. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि तुमचं हे सहकार्य असंच आम्हाला इथून पुढेही राहावं प्लीज तुमच्याकडे मी प्रार्थना आयोजित विनुताई चव्हाण कराडे महिला सन्मान सोहळा पुरस्कार 2026 झालेला आहे. आणि या संपूर्ण महत्वपूर्ण प्रत्येक